नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकत आहोत रे? तर पाठ 16वा मी नदी बोलतोय. आपण प्रथम पाठ शिकलो बरोबर अगोदरचा, की ती काय सांगते की माझा जन्म कुठे झाला होता? नदीचा जन्म पर्वतावर. आणि तिला काय तर अनेक ओढे येऊन भेटतात आणि ती ओढ्यांमुळे काय होत जाते? मोठी मोठी होत जाते. नद्याही मला येऊन मिळतात. अनेक नद्या येऊन तिला मिळत होत्या बरोबर. आणि माणसे काय करतात बरं? तिच्यावरती धरणे बांधतात. आणि त्या पाण्याचा उपयोग कशासाठी होतो रे? तर पिण्यासाठी, वीज तयार करणे, कारखाने चालवणे, शेतीचे पंप चालवणे आणि पिण्यासाठी इत्यादीसाठी नदीचा पाण्याचा वापर केला जातो बरोबर. आणि ती दुसरं काय सांगते? मी उड्या मारते, मी धावते, उंच कड्याने वेगाने कोसळते आणि धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली उतरते, असं आपण पाहिलं बरोबर गेल्या पाठात. आता पुढचा पाठ पाहूया. बघा काय रे दिसते चित्रात? पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता ती काय सांगते पहा, की पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. आता काय तिचा वेग कमी झाला कारण ती सपाट मैदानी भागात आली आहे. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर हिरवागार करते. ती काय करते? दोन्ही किनाऱ्यावरील परिसर दिसतो का? नदीच्या दोन्ही बाजूला हिरवगार असा आहे ना. आणि माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. शेतामध्ये काय पिकवतात? धान्य पिकवतात ना शेतकरी. बघा आता काय सांगत आहे? नंतर मी पर्वतावरून मी सपाट मैदानी भागात येते. म्हणजे सपाट मैदानी भाग म्हणजे काय? तर डोंगर वगैरे असतात ना बरोबर. आणि तिकडून जेव्हा ती येते तर असा सपाट सरळ असा मैदानी भाग सगळ्या भाग म्हणजे सारखा असतो बरोबर, असं सपाट असतो. आणि तिचा काय होतो तेव्हा त्या सपाट भागामध्ये येते तेव्हा तिचा वेग काय झालेला असतो? कमी झालेला असतो. तेव्हा ती जशी उड्या मारते, धावते तशी तशी करते का? नाही, तर ती हळूवारपणे वाहत येते. दिसते चित्रात? तिच्या किनारा म्हणजेच नदीच्या किनाऱ्यावरती दोन्ही बाजूचा परिसर ती काय करते? हिरवागार बनवते. आणि नदीच्या पाण्यामुळे दोन्ही बाजूला काय हिरवगार झालेलं दिसतं ना. त्यामुळे त्या ठिकाणी शेती असते आणि शेतकरी काय करतात? त्या ठिकाणी शेती करत असतात. त्यामुळे शेतात भरपूर धान्य पिकवतात. आणि नदीच्या पाण्यामुळे काय होतं? नदीच्या पाण्यामुळे शेतकरी भरपूर आपल्या शेतात धान्य पिकवू शकतात. आणि पाणी नसेल तर शेतकरी शेतात धान्य पिकवू शकेल का? नाही बरोबर. नदीच्या पाण्यामुळे काय होतं? शेतकऱ्याला काय भरपूर धान्य मिळतं ना. आणि नदीच्या किनाऱ्यावर शेती केली जाते. ती खूप जमीन सुपीक असते. तसेच पाण्यामुळे आणि त्या ठिकाणी काय असते? पाणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि त्या ठिकाणी धान्य देखील चांगल्या प्रकारे पिकवता येते. पण एका गोष्टीची काय होते? तिला खंत वाटते. बघा, पण मला एका गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला दूषित करतात. आता ती काय सांगते? मला एका गोष्टीची खूप खंत वाटते. मी सगळ्यांना उपयोगी पडते. नदी आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडते ना. बघा, आपल्याला पिण्यासाठी पाणी देते, इलेक्ट्रिसिटी देते, शेतीसाठी पाणी देते. अशा आपल्या अनेक गरजा ज्या आहेत त्या नदीमुळेच पूर्ण होतात बरोबर. पण आपण
मनुष्य काय करतो रे, आपल्यावर ती उपकार करते ते आपण विसरून जातो ना. आणि तिच्याच पाण्याच्या प्रवाहामध्ये सांडपाणी सोडतात, दिसतं का चित्रामध्ये? किती घाणेरडं पाणी सोडलं आहे नदीत, किती कचरा दिसतो तो बघा, किती ना. आणि मग त्यामुळे नदी काय म्हणते, ती खूप दुःखी होते, ती खूप प्रदूषित होते. दिसतं का चित्रामध्ये किती घाणेरडं झालं आहे, किती घाणेरडी नदी झाली आहे ना. आणि खराब पाणी हे आपल्या नदीमध्ये सोडले जातं आणि कचरा देखील टाकतो आणि मग नदी काय होते, दूषित होते. आणि तिला दूषित करतात, ती सांगते मला दूषित करतात तुम्ही. जो अभी देखो, जो सपाट मैदानी भाग रहता है और अभी उसमें जो उसकी जो गति है यानी वेग यानी स्पीड है, वो क्या हो जाता है, कम हो जाता है. क्योंकि सपाट जो ज़मीन पर पानी जो होता है वो मतलब आता है, तो जैसे नदी बहती है वो क्या हो जाती है, स्लो हो जाती है, उसका वेग यानी प्रवाह स्लो हो जाता है, ऐसा वो कहती है. मतलब नदी के दोनों बाजू में जो किनारे रहते हैं, यानी पिक्चर में देखा ना आपने, जो नदी का जो किनारा है वो दोनों साइड से क्या हो जाता है, हरा भरा रहता है, क्योंकि नदी का पानी उसको मिलता है, बराबर, साइड के किनारे को. और पेड़ पौधों वहाँ पे पेड़ पौधे भी उगते हैं, यानी आते हैं. नदी बोल रही है कि मेरे पानी में, यानी मेरे पानी के वजह से किसान जो है वो खेती करता है. मैं बहुत तरह का और वो क्या करती है, बहुत तरह का अनाज पैदा करती है, उगाती है. लेकिन मुझे एक बात की चिंता है, एक बात का बुरा लगता है. मैं सबके उपयोग में आती है, फिर भी लोग जो है, लोग जो है वो मैं जब बहती हूँ उसमें, ये मेरे पानी में क्या करते हैं, सांडपानी यानी गंदा पानी डालते हैं, कचरा डालते हैं और मुझे क्या करते हैं, प्रदूषित करते हैं. बरोबर मुलांनो, या ठिकाणी काय सांगितलं आहे, नदी काय म्हणते, मला दूषित करतात ही लोक. तर पुढे पाहूया. माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच दूषित होते. तरीही मी पुढे जातच राहते. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला असे मी सगळ्यांनाच सांगते. बघा, नदी काय म्हणते की मी जिथे जाते, पर्वतावरून वाहते, जंगलातून वाहते, तेव्हा मी तोच पाणी स्वच्छ असतो. त्यावेळेस मी स्वच्छ असते आणि दूषित नसते. पण जेव्हा मी माणसांच्या वस्त्यातून जाते, माणसांच्या गावातून जाते, मनुष्य जेथे राहतो, छोटी छोटी गावे, शहरे जवळून मी जेव्हा वाहत जाते, त्यावेळेस काय होते, सगळ्यात जास्त मी दूषित होते. तरीसुद्धा मी थांबत नाही. मी प्रदूषित झाली तरीसुद्धा मी थांबत नाही. मी वाहतच पुढे जाते. थांबला तो संपला असं ती सगळ्यांना सांगते. म्हणजे कुठल्याही कामामध्ये की आपल्या प्रगतीमध्ये, अभ्यासामध्ये जर आपण थांबलो तर आपण संपलो. कुठलंही काम आपण थांबवायचं नसतं. मग ते कुठलंही काम असू दे, ते थांबवायचं नसतं. आपण पुढे जातच राहायचं असतं.
कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी आपण पुढे पुढे जायचं. नदी ज्याप्रमाणे नदीला कितीही अडचणी आल्या, म्हणजे ती कितीही दूषित झाली तरी ती थांबली का? तिचा प्रवाह थांबला नाही. ती पुढे पुढे जातच राहिली आणि ती काय म्हणते? थांबला तो संपला, असे ती सगळ्यांनाच सांगते. बरोबर बच्चों, नदी क्या कहती है कि मैं इंसान के बस्ती से जब बहती हूँ, जेव्हा ती लोकांच्या वस्तीतून इंसान के बस्ती से बहती हूँ, यानी छोटे छोटे गांव जैसे, शहरों जैसे, इनमें से जब जाती हूँ, बहते हुए जाती हूँ, तब मैं सबसे ज़्यादा दूषित होती हूँ. जब नदी पर्वत से बहती है, जंगल से बहती है, तभी वहाँ पे वो क्या होती है? नदी का पानी प्रदूषित नहीं होता है. पर जब मैं इंसानों में आती हूँ, इंसानों के बस्ती से गुजरती हूँ, तब क्या होती हूँ? मैं गंदी हो जाती हूँ. यानी गांव में से, शहरों में से आती है, वहाँ से वो क्या हो जाती है? उसका पानी क्या हो जाता है? प्रदूषित हो जाता है, गंदा हो जाता है. फिर भी वो क्या करती है? रुकती नहीं है, आगे ही बढ़ती जाती है और हमें क्या बोलती है? रुकना नहीं है, जो रुक गया वो ख़त्म हो गया, ऐसा नदी कहती है. यानी हमें हमेशा काम से काम करना है. कितने भी कठिनाइयाँ आए, कितनी भी परेशानियाँ आए, हम लोग को रुकना नहीं है, आगे ही बढ़ते जाना है. तर पुढे पाहूया. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवाह थांबतो ना. फिर लास्ट में क्या बोलती है नदी? कि मैं लास्ट में सागर को जाके मिलती हूँ और फिर नदी, यानी नदी का प्रवाह जो है वो वहाँ पे क्या हो जाता है? ख़त्म हो जाता है. उसका प्रवास वहाँ पे ख़त्म हो जाता है. समजलं सगळ्यांना? चला आता शब्दार्थ पाहूया. सपाट, समान पातळी ना. खंत म्हणजे काळजी ना. सांडपाणी म्हणजे गटाराचे पाणी ना. आणि प्रदूषित म्हणजे घाणेरडे पाणी ना, पॉल्युशन असते ना तसं. सागर म्हणजेच समुद्र ना. वेग म्हणजे गती, स्पीड. प्रवाह म्हणजे ओघ, फ्लो. प्रवास म्हणजे सफर, जर्नी. ओके, बघितलं? चला आता पुढे काय दिलं आहे पाहूया. पाण्याची बचत, पाण्याची टंचाई आहे, पाणी जपून वापरा. बघा चित्रात काय दिसते बरं? पाणी पिताना तुम्हाला हवे तेवढेच पाणी ग्लासामध्ये घ्यायचं. आता तुम्ही पाणी पितात तर अर्ध ग्लास पितात आणि अर्ध ग्लास उडवून देतात ना पाणी, तर जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. पाहुण्यांना पिण्यासाठी पाणी देताना तांब्यात किंवा पेल्याने पाणी द्यावं. बरोबर आहे ना. पाणी आलं की तांब्यामध्ये द्यायचं आणि ग्लास द्यायचं, म्हणजे त्यांना जेवढं हवं आहे तेवढं घेतील, म्हणजे पाण्याचा वेस्टेज होणार नहीं. यानी पानी का जो इस्तेमाल करते हो वो कैसा है? कम से कम पानी का इस्तेमाल करना है, वेस्टेज नहीं करना है पानी को. हाँ, भरून ठेवलेले पाणी शिळे समजून ओतू देऊ नका. तर आपण भरून ठेवतो ना, हम लोग बर्तन में पानी भर के रखते हैं, तो वो खराब हो जाता है क्या? नहीं, यानी वो फेक देना चाहिए नहीं. ओके, चला पुढे पाहूया. पाण्याचा पाईप न वापरता वाहने ओल्या कपड्याने पुसून घ्यावीत. हम लोग जब बाइक यानी कार वगैरह धोते हैं तो हम लोग पाइप लगाते हैं पानी का, तो बहुत सारा वेस्टेज हो जाता है, तो इसीलिए कपड़े से धोना है. गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या. पाण्याची टाकी भरल्यास वेळीच बंद करा. यानी जो पानी की टाकी रहती है, टंकी, हम लोग भरने के बाद गलती है तभी चालू ही रहता है ना, तो वो टाइम से बंद करना है.
और जो पानी के नल रहते हैं वो क्या हो जाते हैं, लीक हो जाते हैं ना, तो वो तुरंत बदलने चाहिए. बादलीत पाणी घेऊन भांडी कपडे धुवा, नळ वाहता ठेवू नका. म्हणजे अभी आप लोग जो बर्तन वगैरह धोते हो तो वो बादली में यानी बादली में पानी रखना है. बाल्टी रहती है ना, उसमें पानी करके कपड़े भांडी यानी कुछ वो धोने का है. ओके. भांड्यात पाणी घेऊन तोंड धुवा, दांत घासताना नळ सुरू ठेवू नका. यानी हम लोग टीथ वॉश करते हैं बराबर, तभी हम ब्रशिंग करते हैं तो नल चालू रहता है, तो वैसा करना नहीं है, बंद करना है. शावर खाली अंघोळ न करता बादलीत पानी घेऊन अंघोळ करा. हम लोग शावर पे नहाते हैं तो शावर से नहीं नहाना चाहिए. बाल्टी रहती है उसमें पानी डाल के शावर से नहाना है. शाळेतून घरी जाताना बॉटलीत म्हणजे बॉटल में वॉटर बैग में यानी वॉटर बैग मधील उरलेले पाणी वाया घालवू नका. ते पाणी झाडांना घाला. यानी हम लोग स्कूल में जाते हैं तो हमारे वाटर बॉटल में पानी रह जाता है, हम लोग ऐसे फेंक देते, तो फेंकना नहीं है, वो किस में डालना है, पेड़ों पौधों को डालना है. समझ में आया? चलो धन्यवाद.